सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत शिवा काशीद ही लेखमाला, जी लिहिलेली आहे मीनाक्षीताई देशमुख यांनी. कालच्या भागाच्या पुढे सुरुवात करते. काल आपण बघितलं की शिवबा आणि त्यांचे सवंगडी सगळे मावळे रोहिडेश्वरावरती एकत्र जमले होते आणि तिथल्या एका पाषाणावरती शिवाजीराजे बसले होते आणि ते आता काय म्हणतायत ते आपण बघणार आहोत. आज शिवबाराजे एका मोठ्या पाषाणावर बसून त्यांच्या भोवती जमलेल्या सवंगड्यांना संबोधित करत म्हणाले, माझ्या मावळ्यातील बंधूंनो, आपण सारे एकाच आईची लेकरं आहोत. मी जहागीरदाराचा पुत्र म्हणून काही वेगळा नाही. तुम्ही आणि आम्ही एकच आहोत. आपल्या सर्वांचं ध्येय एकच आहे. आपल्याला दौलत उभी करायची आहे. आपलं स्वतःचं राज्य उभं करायचं आहे. आपण इतक्या मोठ्या संख्येनं असून आपल्यावर मुठभर लोकांनी राज्य करावं, त्यांनी आपल्यावर अन्याय अत्याचार करावे, आपल्या बायकापोरींच्या आबरूशी खेळावं, हल्ले करावे, पिकं नष्ट करावी आणि आपण निमूट सहन करावं. हे आता ह्यापुढे होणं नाही. त्यांच्यावर आपली सत्ता असावी, तुम्ही आम्ही मिळून चालवावी. आपलं स्वतंत्र राज्य असावं, आपण सर्वांनी मिळून चालवावं. परकीय सत्ता उखडून काढावी. त्यासाठी आपली एकजूट झाली तर फारसं कठीण नाही. श्रीकृष्णानं करंगळीवर डोंगर उचलला तेव्हा गोकुळातील सर्वच लहान मोठ्यांनी हातभार लावला होता. अगदी तसंच आपल्याला या परकीयांच्या सत्तेचा डोंगर उलथून टाकायचा आहे. सगळ्यांनी आणाभाका घेऊन या महादेवासमोर कबूल करा. त्याच वेळी नेबापूरहून आलेल्या शिवा काशीदने हाती बेल भंडार घेऊन गर्जना केली. हर हर महादेव. सगळ्यांनी शपथा घेतल्या आणि त्या दिवसापासून शिक्षणास सुरुवात झाली. लाठी काठी, तलवारबाजी, घोडसवारी, कोणी वासुदेवाला, कोणी पशुपक्ष्यांचे आवाज हुबेहूब काढले. ज्याच्यात जी कला होती ती समोर येऊ लागली. राजे म्हणाले, कोणी गुरु कशाला हवाय? प्रत्येकात काही ना काही कला आहे. तोच आपला प्रत्येकाचा गुरु. बाजी काका, गोमाजी काका, शेलार मामा इत्यादी माणसं मार्गदर्शन करू लागले. स्वतः शिवाजीराजे उत्तम तलवारबाज होते. बाण, भालाफेक, कुस्ती यातही ते पारंगत होते. दांडपट्टा आणि घोडसवारी त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता. त्यांची कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, वाक्चातुर्य इतकं अफाट होतं की समोरचा प्रभावित झाल्याशिवाय राहत नसे. रोहिडेश्वरच्या या मेळाव्यानं 12 मावळ्यातील मने एक झाली. कित्येक देशमुखही पुढे आले. इतके दिवस बांदल, खोपडे, मोरे हे आदिलशाहीच्या दहशतीमुळे निष्क्रिय होते. आता तेही धाडसाने पुढे आले. रोहिडेश्वराचा मेळावा अत्यंत यशस्वी झाला. शिवा काशीद राजांचा निरोप घेण्यासाठी त्यांच्याकडे आला तेव्हा राजे भारावून म्हणाले, शिवा, तू एवढा लांबून आलास, तुला कशी खबर लागली? वेळ मिळेल तेव्हा येत जा बरं. पुढे मागे तुझी स्वराज्याच्या कामावरची मोठी जबाबदारी आपण तुझ्यावरती सोपवूया. अरे, आपल्या नावात जसं साम्य आहे तसं दिसण्यातही बरंच साम्य आहे. शिवानं राजांना त्रिवार मुजरा केला आणि राजांचा निरोप घेतला. रात्री झोपताना शिवाला राजांच्या आठवणीत कधी झोप लागली कळलंच नाही. आई भवानीच्या देवळातील घंटानादाने त्याला जाग आली. तो ताडकन उठला आणि काही वेळातच त्याचा घोडा बंगळूरच्या दिशेनं दौडू लागला. खरं म्हणजे या वतनदार देशमुखांनी जनतेचं रक्षण करणं, त्यांचे तंटेबखेडे सोडवणं, त्यांना मदत करणं त्यांचं कर्तव्य होतं ते. पण हे मुजोर देशमुख आपल्या चैनीत मशगूल होते. शिवाजीराजांनी अशा वतनदारीला कडाडून विरोध केला. त्यांनी हळूहळू वतनदारी मोडीत काढली. सैन्य जमायला सुरुवात केली. त्यांना वतनदारीऐवजी पगार देऊ केले. जे देशमुख राजांच्याकडे आले त्यांची वतनं गेली तरी त्यांना मोठ्या हुद्द्याच्या जागा मिळाल्या. शिवाजीराजेंच्याकडे वतन, जहागिऱ्या मिळणार नाही म्हणून स्वार्थी सत्तांध देशमुख यांनी आदिलशाहीची नोकरी पत्करली. त्यांना लाचारी मान्य होती पण स्वराज्य मान्य नव्हतं. त्याच दरम्यान एक अलौकिक घटना घडली.
ज्यामुळे 12 मावळातच काय पण चहू मुलखी जोरदार थडाखा बसला. या घटनेनं साऱ्या मावळ खोऱ्यातील चित्र बदललं. शिवाजीराजांकडे सर्वांचा बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. झालं असं की रांझे गावचा पाटील बाबाजी भिकाजी गुजरने गावातील एका गरीब शेतकऱ्याची तरुणबाई रोजपणे दिवसा ढवळ्या उचलून नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ती बिचारी गरीब गाय तक्रार करणार तरी कुणाकडे? कोण न्याय देणार तिला? तिनं सरळ विहिरीत जीव दिला. ही खबर आऊसाहेबांना कळली. त्यांनी शिवबांना चौकशी करण्याचा आदेश दिला. राजांनी तात्काळ कार्यवाही करून त्या पाटलाच्या मुसक्या बांधून आणवलं. चौकशीत पाटलाचा गुन्हा साबित झाला. शिवबा राजांनी शिक्षा फरमावली. पाटलाचे हातपाय तोडून त्याची संपत्ती सरकारी जमा करावी. ताबडतोब शिक्षेची अंमलबजावणी झाली. सगळ्या मावळ खोऱ्यात या न्यायदानाचा उदो झाला. इतके कठोर आणि तीही ताबडतोब शिक्षा झाल्यामुळे असलं नीच कृत्य करायला पुन्हा कोणी धजावणार नव्हतं. वास्तविक पाहता अद्याप मावळ खोऱ्यात म्हणावा तितकासा राजांचा अंमल नसताना त्यांनी हा जो कठोर आणि कडक निर्णय अंमलात आणला, त्यामुळे सगळ्या मावळ खोऱ्यातल्या रयतेत चैतन्याची उर्मी दाटून आली. आजूबाजूच्या प्रांतातील लोकही सरसावले. ही खबर दूरवर पसरली. तशी विशाळगड जवळच्या नेबापूर गावातील शिवाकाशीतलाही कळली. ऐकून शिवाला धन्यता वाटली. त्याला शिवबाराजे आणि आईसाहेबांच्याबद्दल गर्व वाटला. वार्ता ऐकल्यापासून राजांना भेटायला जाण्याची उर्मी दाटून आली. अशा राजावरून आपला जीव ओवाळून टाकावासा त्याला वाटला. आतापर्यंत असे अनेक वेळा गुन्हे घडले होते, पण हातपाय तोडण्याची शिक्षा कोणी कधी दिली नव्हती. 12 मावळात शिवाजीराजांचा अंमल बसत चालला होता. अनेक देशमुख स्वतः स्वराज्य निर्मितीच्या कार्यात दाखल झाले होते. काही मगरुरांना राजांनी मोडून काढलं होतं. काही जण मात्र विरोधात होतेच. दादोजी कोंडदेव आदिलशाहीचा महसूल अधिकारी म्हणून या प्रांती नियुक्त असले तरी त्यांचे आणि शहाजीराजांचे घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या सांगण्यावरून दादोजी शिवबाराजांना सर्व प्रकारची मदत आणि शिक्षण देत होते. त्यांना घडवत होते. 12 मावळातील मुलखात बऱ्यापैकी शांती प्रस्थापित झाली होती. शिवबाराजांनी अनिष्ट प्रचार, रूढी आणि वाईट प्रवृत्तींचा बिमोड केला होता. रयतेला सर्व प्रकारचे संरक्षण दिलं जात होतं. या सगळ्याची खबर आदिलशहाला लागली होती. शिवबाराजांनी सैन्य जमवल्याचं त्याला समजलं होतं. शिवबाराजे वरचढ होऊ नयेत असे त्याचे प्रयत्न चालू होते. इकडे शिवबांची वेगळीच तयारी चालू होती. अचानक खळबळ उडाली. शिवबाराजांनी तोरणागड जिंकला. वार्ता सगळीकडे पसरली. तशी शिवाकाशीलाही समजली. त्याला अतिशय आनंद झाला. त्याने मनोमन देवाकडे प्रार्थना केली. असंच एक एक गड जिंकत राजांनी अवघा महाराष्ट्र जिंकून घ्यावा. या कामी आपलीही राजांनी मदत घ्यावी अशी त्याची इच्छा होती. शिवाला वाटलं राजांनी नुसता इशारा जरी केला ना तरी छातीवर तलवारीचे घाव झेलून हसत हसत प्राणार्पण करायचं. त्याने ठाम निश्चय केला होता. म्हणूनच शिवाकाशीचं सगळं लक्ष राजांच्या प्रत्येक खबरीकडे असायचं. राजांच्याकडे पुरेसं सैन्यबळ नसल्यामुळे सध्या तरी शहाच्या सैन्याबरोबर लढाई करण्याचं सामर्थ्य नव्हतं. सध्याची परिस्थिती अशी होती की ज्याचे किल्ले त्याचे राज्य. म्हणून राजांनी आणि आऊसाहेबांनी गड किल्ले ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याचाच परिपाक तोरणा जिंकणं होय. तोरणा घ्यायचा ठरलं तेव्हा जीवाला जीव देणारे बाजी काका, तानाजी मालुसरे, येसाजी कंक होतेच. शिवाय निवडक 300 मावळे होते. धो धो पाऊस चालत असताना या 300 वीरांनी गडावर चढाई केली. विरोध फारसा झालाच नाही. गडाची अवस्था वाईट होती. बरीच पडझड झाली होती. राजांनी गडाची डागडुजी सुरू केली. दुरुस्ती होऊ लागली आणि खोदकाम करताना सोनं, दागिने, देवदेवतांच्या मूर्ती असलेले हंडे सापडले. सगळ्यांना आणखीनच हुरूप आला.
आईसाहेब आणि शिवबा राजांनी विचारविनिमय करून या मिळालेल्या धनाचा उपयोग स्वराज्यासाठी करायचं ठरवलं. त्यावेळी शिवबाराजे केवळ 16 वर्षाचे होते. त्यांनी गडाला नाव दिलं प्रचंडगड. आतापर्यंत या खबरा आदिलशाहीपर्यंत पोचलेल्या असतीलच, त्यामुळे चिडून तो काही कारवाई करण्याच्या तयारीतच असेल. परंतु गनिमी काव्याचे जनक शहाजीराजांनी आपल्या वाक्चातुर्यानं आदिलशाहीला समजावलं. तसेच सध्या विजापूर दरबारात गोंधळाची स्थिती उत्पन्न झाली होती, त्यामुळे आदिलशाहीने जास्त लक्ष दिलं नाही. स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं. धनद्रव्याच्या रूपाने आई भवानीचा उजवा कौल मिळाला आणि राजांचा उत्साह दुणावला. आता राजांचं लक्ष गेलं गुंजनमाळावर. शहाजीराजेंना मोकासा म्हणून मिळालेला हा प्रदेश होता. कानत खोरे आणि गुंजनमाळ. या गुंजनमाळात भोरपासून काही अंतरावर मुरुंबा देवीचा एक दुर्गम डोंगर होता. या डोंगरावर अर्धवट बांधलेल्या स्थितीत एक किल्ला होता. जागा अतिशय महत्त्वाची होती. अतिशय कठीण जागा, प्रचंड उंची होती. दुश्मनाला चढ चढायला अतिशय त्रासदायक असणार होतं. तोरणा जिंकल्याच्या 7व्या दिवशीच मुरुंबा देवीच्या डोंगरावरील किल्ल्याची दुरुस्ती सुरू झाली. अल्पावधीतच पद्मावती, संजीवनी आणि सुवेळा माची उभ्या राहिल्या. भक्कम तटबंदी आणि मजबूत बुरुजं करून घेतली. उत्तरेकडील पाली, पूर्वेकडे गुंजवणं आणि दक्षिण आणि पश्चिम बाजू सांभाळणारा आलू दरवाजे बनवण्यात आले. या गडाला नाव ठेवलं राजगड, राजधानीचं ठिकाण. हा राजगडच असणार आहे. या गडावर राजपरिवारासाठी मध्यभागी उत्तम बालेकिल्ला बांधण्यात आला. मंडळी, आज आपण येथे थांबतो. याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे पुनश्च एकदा आभार मानते आणि उद्या भेटण्याच्या आश्वासनासह मी आपला निरोप घेते. नमस्कार.